नमस्कार. संत स्वामी माझा सांगाते या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपले एक सबस्क्रायबर आहेत बेलोसे म्हणून, त्यांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत. खरं तर तो स्वामी समर्थांचा अनुभव आहे, पण गजानन महाराजांमुळे तो मिळाला असं आपल्याला म्हणता येईल. बेलोसे मुळातच उच्च विद्याविभूषित आहेत. चांगल्या आध्यात्मिक धार्मिक वातावरण त्यांच्या घरामध्ये असं होतं, पण ते स्वतः मात्र कधीच मंदिरांमध्ये जाणं किंवा नामस्मरण करणं या सगळ्या गोष्टी करत नव्हते. त्यांच्या घरी आईवडील त्यांचं सगळं करत होते, पण यांना शाळेपासूनच खूप चांगले चांगले मार्क मिळत गेले. अभ्यासातली प्रगती त्यांची खूप चांगली होती. ते इंजिनियर झाले, परत त्यांनी PhD केली आणि आणखीन बरेच सर्टिफिकेशन्स त्यांचे होत गेले. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना वाटत गेलं की ठीक आहे, मला सगळं होत आहेत सगळ्या गोष्टी, तर आपण रिस्पेक्ट जरूर करावा. ही जी शक्ती आहे, ज्याला तुम्ही देव, ईश्वर, अल्ला, परमेश्वर म्हणता, त्याचा रिस्पेक्ट आहे. पण त्यांना त्यांचं काम चाललेलं होतं, त्यामुळे त्यांच्या प्रायोरिटीज खूप वेगळ्या होत्या. आता असं झालं की एका विशिष्ट टप्प्यावरती त्यांना असं वाटायला लागलं की त्यांच्या कामामध्ये अडथळे येत आहेत किंवा ते जे करू इच्छित आहेत, त्यांना जे करायचं आहे त्यांचं एक्झिक्युशन होऊ शकत नाही आहे. विलंब होतो आहे म्हणा, किंवा कुठेतरी सेटबॅक्स बसत आहेत, किंवा काहीतरी स्पीड ब्रेकर्स आहेत मध्ये वाटेमध्ये. शिवाय ऑफिस पॉलिटिक्स किंवा जे कामाच्या ठिकाणी राजकारण चालतं ते सुद्धा त्यांच्या वाट्याला यायला लागलं. कारण बेलोसे मुळात खूप सरळ मार्गी आणि नाकासमोर चालणारे असे होते. म्हणजे आपलं काम बरं, आपण बरं, आणि कंपनीच्या हितासाठी ज्या काही पॉलिसीज आहेत तर त्या अधिक चांगल्या करता येतील, किंवा आपण आणखीन प्रोडक्टिव्हिटी आपण कशी चांगली करता येईल, अशा प्रायोरिटीज त्यांच्या होत्या. पण त्यांच्या वरिष्ठांना आणि सहकाऱ्यांना काही गोष्टी बघवत नव्हत्या. त्यामुळे मग त्यांचा राजकारणाचा खूप सामना करावा लागला. आणि या टप्प्यावरती त्यांना असं जाणवायला लागलं की माझा आत्तापर्यंतचा तर प्रवास खूप चांगला चालला होता. म्हणजे जे मनासारखं आहे, जे मला वाटत होतं, जे मला हवं होतं, ते सगळं मला मिळालं, न मागता मिळालं. आणि ते सगळं चांगलं चाललेलं असताना मध्येच आता हे सगळे अनुभव विपरीत येत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा डिझास्टर मॅनेजमेंट जे स्किल आपलं असतं ते आपल्याला लक्षात येत नाही. जरी आपण किती शिकलेलो असलो तरी आता यावेळेस मी काय करायचं हा एक फार मोठा प्रश्न पडतो. तसंच त्यांच्या बाबतीत पण झालं. आणि त्यांना कळेना की आता यातून बाहेर कसं यायचं नेमकं. कारण घरातले प्रॉब्लेम्स वेगळे होते, त्यांच्या ऑफिसचे प्रॉब्लेम्स वेगळे होते, आणि त्यातून बाहेर काढायचं म्हणजे ते प्रयत्न करत होते. पण जसं आता त्यांचा मुलाचा एक अपघात झाला, अपघातातून तो बरा झाला, त्याला उपचार मिळाले, सगळं छान झालं. पण मग ताप आला अचानक, तो ताप डोक्यात गेला त्याच्यामुळे त्याच्या वागण्यामध्ये बदल झाला. मिसेसचं आजारपण, त्यांच्या आईबाबांचं काही ना काहीतरी तब्येतीच्या तक्रारी, हे अशा चालू झाल्या. आणि त्यातून ह्या एका चक्रव्यूहात अडकल्यासारखं त्यांना वाटायला लागलं की आता यातून बाहेर कसं यावं हे त्यांना कळेना. त्यांनी हे कबूल केलं की आपण खूप शिकलेलो असतो, पण तरीसुद्धा एका टप्प्यावरती आपण अगदीच निरक्षर आहोत असं वाटायला लागतं. कारण हतबल झालेलो आहोत, आपण असहाय्य झालेलो आहोत, आणि आता काय करावं हे काही कळत नाही आहे. अशाच वेळेला त्यांच्या एका नातेवाईकांनी त्यांना सांगितलं की तू गजानन महाराजांचं वाच रे बाबा. कारण महाराजांकडे फार मोठी शक्ती आहे, आणि विदर्भातलं ते खूप मोठं जागृत अशा प्रकारचं देवस्थान म्हणायला हरकत नाही, पण तशा पद्धतीचे ते गुरु आहेत. त्यामुळे तू गजानन महाराजांचं एक हे ऐक, म्हणजे त्यांची साधना कर, त्यांच्या पाया पड, शेगावला जा, गजानन विजयचा ग्रंथ आहे जो त्याचं पारायण कर, असं तसं त्यांनी सांगितलं. त्यांना वाटलं असं की खरंच आपण करावं म्हणून. मग त्यांचे एक मित्र होते, जिथे ते कंपनीच्या गावी राहत होते, तर तिथे त्यांचे एक मित्र झाले होते, ते गजानन महाराजांचेच भक्त होते. तर त्यांनी सांगितलं की अरे तुला काही करायची गरज नाही, तू महाराजांना आठव, मनापासून त्यांची आठवण काढ, मनापासून त्यांचं नाव घे, आणि एकदा शेगावला गेलास तर उत्तमच आहे. महाराजांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. आणि ते म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही. आता ते ज्या भागामध्ये कंपनीत काम करत होते, किंवा थोडंसं त्यांचं शिक्षण झालं होतं म्हणा, तर तिथे त्यांनी स्वामींचं नाव खूप ऐकलं होतं, पण ते फार माहिती त्यांना नव्हती. फक्त एखाद दुसरा अनुभव कोणीतरी सांगितलं, ऐकलं वगैरे असं ते चाललेलं होतं. तर त्यांनी एक गजानन महाराजांना मनातून नमस्कार केला आणि सांगितलं की मला यातून सोडव बाबा, आता मला कळत नाही आता मी काय करावं ते. मी मान्य करतो माझ्याकडे कुठलाही अहंकार नाही आहे की मी खूप बुद्धिवानी आहे आणि बऱ्याच डिग्र्या किंवा ज्याला आपण पदव्या म्हणतो, पदव्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे, पण तसं काही नाही. मी सरेंडर करतो या शक्तीला, पण मला यातून आता बाहेर कसं पडायचं ते मला सांगा, मला कळत नाही आहे ते. आणि क्षणात त्यांना एकदम असं वाटल्यासारखं झालं की तू अक्कलकोटला जा,
तर ते म्हणाले ठीक आहे, जाईन मी, जेव्हा दर्शन नक्की घेईन, पण आधी माझ्या घरी जाईन मी. विदर्भामध्ये त्यांचे नातेवाईक होते, त्यांची सासरवाडी पण विदर्भातली होती. तर आपण आधी तिथे जाऊ, 2-3 दिवस तिथे राहू, आपण गजानन महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग पुण्याला आल्यानंतर मग अक्कलकोटला, आणि तिथे आपण केव्हाही जाऊ शकतो, कारण तो आपलाच भाग आहे. तिथे फार काही वेगळं आपल्याला प्रवास करावा लागणार नाही किंवा वेगळं हे करावं लागणार नाही, असं त्यांनी ठरवलं. त्यांनी बॅग्स भरल्या, गावात त्यांच्या नातेवाईकांना घेण्यासाठी खाऊ असतो तो खाऊ घेतला, सगळी तयारी केली. आणि बसस्टँडवर आल्यानंतर अचानक त्यांना काय वाटलं माहिती नाही, पुण्याची गाडी होती, अक्कलकोटची गाडी होती. त्या अक्कलकोटच्या गाडीमध्ये ते जाऊन बसले. त्यांच्याबरोबर नातेवाईकांकडे देण्याचं सगळं सामान वगैरे जे होतं ते सगळं त्यांच्याबरोबरच होतं, पण ते गेले मात्र अक्कलकोटला. आणि ते म्हणाले की तो माझा एक टर्निंग पॉईंट झाल्यासारखं झाला, कारण अक्कलकोटला जाताना सुद्धा माझ्या डोक्यात नव्हतं, माझ्या काही कुठेही मनात नव्हतं की आता याचं काय सोल्युशन आहे किंवा काय ते काही अर्थार्थी काही संबंध नव्हता. पण झालं, म्हणजे ते कसं झालं ते काही कळलं नाही मला. एका क्षणात तो निर्णय घेतला आणि मी अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला दर्शन घेतलं महाराजांचं. तिथे बराच वेळ, दिवसभर त्यांनी घालवलं आणि संध्याकाळी परत पुण्याला ते यायला निघाले. पुण्याला यायला निघाल्यानंतर त्यांना असं वाटलं की ठीक आहे, एक उपचार म्हणून केला, पण आपण खरं तर गजानन महाराजांकडे जाणार होतो. गजानन महाराज हे बऱ्याच नातेवाईकांनी त्यांना सजेस्ट केलेले होते, त्यांच्या गावातले ते होते, तर त्यामुळे तिथे आपण जायचं होतं. पण योग याचा आला आपल्याला काही माहिती नाही, आणि ते कसं सुचलं आपल्याला हे काही कळत नाही. खरं तर यांच्याबद्दलची माहिती मला तेवढीशी नव्हती जास्त काही, फक्त एखाद दुसरे अनुभव मी ऐकले होते. जास्तीत जास्त ओढा मी नातेवाईकांचा मी यांच्याकडनं ऐकलं होतं, गजानन महाराजांचा ऐकलेला होता. पण हे सगळं म्हणजे आपल्या हातात नाही आहे. हा अनुभव त्यांनी सांगितल्यानंतर पुढे ते असं म्हणाले की तिथे जाऊन आल्यानंतर प्रॉब्लेम संपले. जसं सिनेमामध्ये आपण बघतो की एकदम चमत्कार होतो आणि अँड दे लिव्ह हॅपीली टुगेदर फॉर एव्हर, असं होतं काहीतरी. तर तसं काही झालं नाही. ज्या अडचणी त्यांना होत्या, जे संकट होते ते तसेच थोडी राहिली, पण त्यांचा ओढा नामस्मरणाकडे हळूहळू वाढायला लागला. त्यांना असं वाटायला लागलं की मला ऊर्जा काहीतरी मिळते, जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलतोय. ज्या मुलाला डोक्यात ताप गेला होता त्यामुळे त्याचं वागणं बदललेलं होतं, तर त्यांनी त्याला स्वामी समर्थांचं नाव घेऊन ते जे तीर्थ आहे ते हळूहळू द्यायला सुरुवात केली. सकाळी 2 चमचे, दुपारी 2 चमचे असे, आणि 2-4 दिवसांमध्येच त्याच्या रिपोर्ट्समध्ये कमालीची सुधारणा झाली. एकीकडे मिसेसची तब्येत हळूहळू रिकवर व्हायला लागली, आणि असं त्यांना वाटायला लागलं की स्वामी ही माझी काळजी घेणारे आहेत. म्हणजे सगळ्या गुरूंची किंवा सगळ्या देवांची दृष्टी ही तुमच्यावरती असते. असं काहीच नाही की तुम्ही विदर्भातल्या आहात, म्हणजे असं कॅटेगरी कंपार्टमेंटलायझेशन म्हणतो आपण, दुकानांमध्ये असतं तसं की ही कॅटेगरी यायची, ही कॅटेगरी यायची, असं काही नाही आहे. म्हणजे भक्तीला कुठलंच हे नाही आहे, व्हायब्रेशन्स फक्त आपल्याला ते जाणवायला हवेत. तर तसं त्यांना ते जाणवलं, आणि त्यांना असं वाटलं की आता आपण हतबल झालेलो असताना ही कुठली तरी शक्ती आहे की जी आपल्याला खरंच तारून नेऊ शकते. आणि तिथून मग त्यांनी नामस्मरण करायला सुरुवात केली. समर्थांचं नामस्मरण केलं तरीसुद्धा गजानन महाराजांचं महत्त्व जराही कमी झालेलं नाही. आणि त्यांना एकंदरीत असं वाटायला लागलं की ही सगळी जी मंडळी आहेत, जे गुरुमंडळी आहेत, तर ते कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये, कुठल्या तरी एका विशिष्ट अवतारामध्ये तुमचं रक्षण करत असतात. तुमच्या भोवती ते त्यांचं आवरण ते तयार करत असतात. त्यासाठी आपण तशी भक्ती करायला पाहिजे. गुरुभक्ती असेल तर ते फारच छान. आणि काही काही निर्णय हे खूप आयुष्यात पटकन असे घेतले जातात, म्हणजे आपल्याला ते कळत नाही, आणि त्यामुळे त्यांचा ओढा परत अध्यात्माकडे चांगला वळला. परिस्थिती हळूहळू थोडी सुधारली, म्हणजे एकदम काही बदल झाला नाही, हळूहळू थोडी सुधारली, पण त्यांना मात्र मनशांती जी अपेक्षित होती ती मिळायला लागली. व्हायब्रेशन्स त्यांना चांगले जाणवायला लागले, आणि तो एक थोडासा स्वभावातला कणखरपणा त्यांना जाणवायला लागला की आजूबाजूची परिस्थिती किंवा सभोवतालची माणसं जरी तुमच्या विरोधात असली, जरी तुमच्यावरती कटकारस्थान करणारी असली, तरीसुद्धा ती तारणारी मला शक्ती आहे ना, मग आता मला काळजीचं कारण नाही. आपण आपलं करत राहायचं, किंवा मला जे वाटेल ते मला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. आता त्यात मी तयार झालो असं त्यांना वाटायला लागलं. ही आध्यात्मिक शक्ती खरं तर बेलोसे यांना मिळाली, आणि तिथून त्यांच्या आयुष्याचा कायापालट झाला. नंतर मग हळू पूर्ण कुटुंबच त्यांचं जवळपास या भक्तिमार्गाला लागलं, आणि सगळे मिळून नामस्मरण करायला लागले. खरं तर हे बेलोसे काकांची कथा, म्हणजे ते त्यांचा अनुभव ऐकताना ना मला एक पुस्तकाची आठवण झाली. मला वाटतं ग्लॅडमन यांचं द ब्लिंक हे एक पुस्तक आहे.
त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे, द पॉवर ऑफ थिंकिंग विदाऊट थिंकिंग. कसं असतं म्हणजे बऱ्याचदा खूप गोष्टी आपण प्लॅन करतो, बऱ्याच गोष्टी ठरवून करतो की चला चला आता मी मठात जाणार आहे बरं, चला चला आता मी पारायण करणार आहे बरं, अमुक अमुक महिन्यामध्ये अमुक अमुक दिवशी या दिवसांमध्ये मी पारायण करणार आहे, मी देवाचं काहीतरी करणार आहे, मी अमुक करणार आहे, मी दर्शनाला जाणार आहे, असं आपण खूपदा ठरवतो. त्यासाठी पूर्वतयारी करतो, पैशांची जमवाजमव असेल तर ती करतो, त्या स्थळी जाण्यासाठी बुकिंग्स वगैरे या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटीज असतात त्या आपण करण्याचा प्रयत्न करतो. पण तरी ते एक्झिक्युशन होईलच याची गॅरंटी नसते. पण कधीकधी आपण म्हणतो ना एकदम एका क्षणात किंवा डोळ्याची पापणी लावतानाच एकदम काहीतरी निर्णय वेगळा मी बदलला आणि मला तो अनुभव आला. कधीकधी माहिती आपल्याला कमी असते, काही ऐकलेलं पण जास्त नसतं, पण तो जो डिसिजन असतो, तो जो निर्णय असतो, तो फार मोठा चमत्कार करून जातो किंवा त्याला आपण म्हणतो एक टर्निंग पॉईंट येऊन जातो. बऱ्याचदा खूप जास्ती माहिती असणं किंवा सर्व ज्ञान तुम्हाला असणं हे सुद्धा थोडंसं त्रासदायक होऊ शकतं. पण बऱ्याचदा अशा काही गोष्टी वर्क होतात. योग म्हणा याला किंवा योगायोग असं म्हणता येईल. गुरूंनी किंवा स्वामींनी बोलवल्याशिवाय तुमचं दर्शन होत नाही. आणि तो एक टर्निंग पॉईंट म्हणजे खरंच ते म्हणतात की अजूनही मला आश्चर्य वाटलं की बसस्टँडवरती सामान घेऊन मी माझ्या गावी जाण्याचा विचार करत होतो. पण जशा गाड्या उभ्या असतात तशीच ती पण गाडी उभी होती आणि त्या गाडीमध्ये मी क्षणात कसा चढलो हे मलाही कळलं नाही. आणि तिथून तो पूर्ण प्रवास त्यांचा वेगळा झाला. भक्ती मार्गामध्ये असे अनेक अनुभव आपल्याला येत असतात. असेच तुमचे काही अनुभव असतील तर जरूर कळवा. कारण अध्यात्म मार्ग हे आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे हे आपण सध्या बघतो. ज्या पद्धतीने पुण्याचा कार ॲक्सिडेंट आपण बघतोय, अजूनही सगळी सिस्टीम कशी सगळी बरबटलेली आहे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे सिनेमांमध्ये तर आपण ऑलरेडी बघतोच ते, पण आता प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळते. तर अशा वेळेला जर गुरूंचा आशीर्वाद तुमच्या जवळ असेल, राजकारण्यांपेक्षा एखाद्या गुरुचा आशीर्वाद असेल, त्यांचं नामस्मरण करत असाल तर पुण्याही कुठेतरी कामाला येते. आपण अशा मार्गाने जात नाही. जे धन आपण कमावतो, जे पैसे आपण मिळवतो ते सन्मार्गाने आणि चांगल्या कामासाठी वापरण्याची बुद्धी आपल्याला गुरु कुठेतरी देत असतात. त्यामुळे परत आध्यात्मिक परिवारातील सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो. बेलोसे सरांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा नवीन अनुभवांसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत